हाय फ्रेंड्स, अवनी किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण पाहूया पौष्टिक असे सफेद वाटाण्याचे कटलेट। हे पहा, वाटाणे मी 8 तास भिजत ठेवले होते आणि 3 शिट्या केल्या आहेत त्याला आणि मस्त शिजले आहेत। एक बटाटा घेतला आहे उकडून, तो हाताने मॅश केला आहे। एक कांदा घेतला आहे बारीक, एक गाजर घेतला आहे किसून, मिरचीचं आणि लसणीचं ओबड-दोबड वाटण केलं आहे। एक चमचा गरम मसाला मालवणी, अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा मीठ, एक चमचा तांदळाचं पीठ, एक वाटी रवा घेतला आहे आणि मूठभर कोथिंबीर। हे पहा, मिक्सरच्या भांड्यामध्ये आता आपण वाटाणे जरा वाटून घेऊया। ओबड-दोबड असे वाटून घ्यायचे। हे पहा, वाटून झाले आहे। ओबड-दोबड असे वाटून घ्यायचे, एकदम बारीक नाही करायचे। पहा, भांडं घेतलं आहे, त्या भांड्यामध्ये आता आपण वाटाणे वाटून घेतले आहे ना, घालून घेऊन घालून घ्यायचं मिक्सरच्या भांड्यातलं वाटाण्याचं मिश्रण। त्याच्यामध्ये कांदा आणि किसलेला गाजर घालून घ्यायचा, बटाटा, मिरचीचं आणि लसूणचं वाटण, सुके मसाले आणि तांदळाचं पीठ 1 चमचा आणि कोथिंबीर आणि एकजीव करून घ्यायचं। छानपैकी करून घ्यायचं। खूप छान होतात हे कटलेट मुलांच्या टिफिनसाठी किंवा छोटे भुगीसाठी संध्याकाळची। हे पहा, पोळा तयार झाला आहे। हे पहा, हे पहा, ताटात मी वाटाण्याचं सगळं मिश्रण आणि घेतलं आहे। आता मी एक गोळा घेतला आहे, आपल्याला पाहिजे तेवढं घ्यायचं, छोटा मोठा। हाताला तेल लावून घेतलं आहे, हाताला जरासं तेल लावायचं आणि हे पहा, मस्त कटलेट झाला आहे। आता तो रवा लावून घेऊया। हे पहा, एक करून झाला आहे, मी सर्व करून घेते। हे पहा, सर्व कटलेट करून झाले आहे, वाटाण्याचे कटलेट, सफेद वाटाण्याचे। हे पहा, पॅन ठेवला आहे, पॅन आता कडकडीत गरम झाला आहे। आता तेल घालून घेऊया। हे पहा, छानपैकी तेल असं पसरून घ्यायचं। आरामात कटलेट घालून घ्यायचे। आरामात घालून घ्यायचे। घालत्या वेळी गॅस स्लो करायचा, फास्ट नाही करायचा। हे पहा, 5 मिनिट ढाकून ठेवायचे, मंद गॅसवर भाजून घ्यायचे। हे पहा, आता परतून घेऊया। एक साइड पहा मस्त भाजली आहे। मंद गॅसवर करायची, फास्ट गॅसवर नाही करायची। आरामात परतून घ्यायची। हे पहा, कलर पहा खूप छान आला आहे, मस्त झाला आहे। हे पहा, एक साइड अजून घ्यायची। हे पहा, आपले पौष्टिक असे सफेद वाटाण्याचे कटलेट मस्तच झाले आहेत। हे पहा, खूप छान झाले आहेत। हे पहा, आपले सफेद वाटाण्याचे कटलेट करून तयार आहेत। हे आतून पहा,
मस्त शिजले आहेत, खूप छान झाले आहेत. तुम्ही पण नक्की करून पहा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सपोर्ट करा. चला तर पुन्हा भेटूया अशा एक छानशा रेसिपीसह.